आजच्या काळातले आमच्या हिंदूंना हा शत्रुबोध अजून नाही कळालेला. मग हा शत्रुबोध कळण्यासाठी आम्हाला प्रत्येक वेळी अशा संमेलनाचे आयोजन करावे लागतात आणि या संमेलनामध्ये आम्हाला परत या लोकांना सगळ्यांना इतिहासात घेऊन जावं लागतं आणि त्या काळातल्या अनेक गोष्टी सांगाव्या लागतात. तेव्हा कुठं आमच्या हिंदूंना जाग येते, लक्षात येतं आपण काय आहोत, कोण आहोत ते. आम्ही कुठल्या कुळात जन्माला आलो ही गोष्ट आमच्या नंतर लक्षात येते की आम्ही किती पवित्र धर्मामध्ये जन्माला आलो. मग इतिहासाची पानं ज्यावेळी चालतो आणि आमच्या लक्षात येतं आम्हाला परत इतिहासात जावं लागतं. इसवी सन 711 जेव्हा मोहम्मद बिन कासिमचं इस्लामिक आक्रमण आमच्या भारतावर सुरू झालं तेव्हापासून या भारतावर इस्लामची आक्रमणं सुरू झाली की आजपर्यंतशी सुरूच आहे. इसवी सन 711च्या अगोदर पण या भारतावर आक्रमणं झाली होती, पण 711 पासून झालेली आक्रमण अशी वेगळी होती की त्याचे परिणाम इथले आमच्या संस्कृतीवर पडले आणि इथले आमच्या धर्मावर सुद्धा पडले, इथले आमच्या जीवन पद्धतीवर पडले. मग त्या आक्रमणाची विभागणी माझ्यासारख्या इतिहासकाराने 4 भागात केली की जी इस्लामची आक्रमणं सुरू झाली ती इथले आमच्या हिंदू समाजावर झालेले अत्याचार, इथले आमच्या समाज नेतृत्वावर झालेले अत्याचार, इथले आमच्या माता भगिनी स्त्रियांवर झालेले अत्याचार आणि इथल्या आमच्या मठ मंदिरांची झालेली तोडफोड, अशी 4 भागात त्याची विभागणी केली. मित्रांनो, ज्यावेळी आम्ही इतिहासाची पानं चालतो आणि आमच्या लक्षात येतं की हिंदू समाजावर सामूहिकपणे अत्याचार केव्हापासून सुरू झाले, ज्यावेळेस इसवी सन 1303 मध्ये अलाउद्दीन खिलजीनं चितोडवर आक्रमण केलं, चितोडचा किल्ला ताब्यात घेतला आणि चितोडचा किल्ला ताब्यात घेऊन अलाउद्दीन खिलजीनं हुकूम सोडला की दिसेल त्या हिंदूंना कापून काढा आणि अलाउद्दीन खिलजीच्या हुकुमानुसार चितोडमध्ये जवळपास 30,000 हिंदूंची कत्तल करण्यात आली. इसवी सन 1398 मध्ये जेव्हा तैमूरलंगानं भारतावर स्वारी केली, भारतावर स्वारी करून दिल्ली त्यानं कब्जात घेतली आणि दिल्ली कब्जात घेऊन तैमूरलंगानं हुकूम सोडला की दिल्लीच्या बाजूला असलेलं जे लोणी नावाचं गाव आहे त्या लोणी नावाच्या गावातले सगळे लोक पकडून आणा आणि तैमूरलंगाच्या हुकुमानुसार इसवी सन 1398 मध्ये त्या लोणी नावाच्या गावातले सगळे लोक पकडून आणण्यात आले. त्याच्यातले हिंदू वेगळे केले गेले, मुसलमान वेगळे केले गेले आणि तैमूरलंगाच्या हुकुमानुसार इसवी सन 1398 मध्ये सरसगट हिंदूंची कत्तल करण्यात आली. आज तुम्ही आम्ही जे बघितलं पहलगाम मध्ये आम्हाला आमचा धर्म विचारून मारलं, त्याची सुरुवात तैमूरलंगानं 1398 मध्ये केली. पीटर मंडी नावाचा एक इतिहासकार आहे, तो भारतात प्रवासासाठी आलेला आहे आणि त्याने त्याच्या प्रवासाचं वर्णन स्वतःच्या डायरीमध्ये लिहून ठेवलं. पीटर मंडी असा लिहितोय, मी दिल्लीवरून पटण्यापर्यंत जात असताना बकेवार पासून इथपर्यंत मी पाहतोय रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिंदू पुरुषांचं धड सोडून फक्त मुंडकं राहील अशा 25 ते 30 हिंदू पुरुषांचे मुंडक्यांचे मिनार रस्त्याच्या दोन्ही बाजूला रचलेले. हे अंतर जवळपास 80 किलोमीटरचं अंतर आहे आणि 80 किलोमीटरच्या अंतरामध्ये तब्बल 8,000 हिंदू पुरुषांची कत्तल केली आणि त्यांचे मुंडक्यांचे मिनार रस्त्याच्या दोन्ही बाजूला रचलेले. इतके सामूहिकपणे आमच्या हिंदूंवर अत्याचार करत होते, एवढे अत्याचार आमच्या हिंदूंवर झाले. मग तुम्ही म्हणाल याच्या विरोधात कुणी आवाज उठवला नाही का, याच्या विरोधात कुणी आवाज उठवायला उभं राहिलं नाही का, तर त्या यांच्या विरोधात ज्यांनी आवाज उठवला त्यांची सुद्धा अवस्था या इस्लामिक राज्यकर्त्यांच्या काळात काय होती मित्रांनो, इथल्या आमच्या समाज नेतृत्वाची अवस्था काय होती. आणि मग इतिहासाची पानं ज्यावेळी चालतो आणि लक्षात येतं शिवकाळापूर्वी विजयनगरचे हिंदूंचं साम्राज्य होतं. इथल्या रयतेसाठी, शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी अस्तित्वात असलेले हे साम्राज्य हरिहर राय आणि बुक्कर राय या दोघा भावांनी तुंगभद्रेच्या तीरावर स्थापन केलेलं हे साम्राज्य इथल्या शेतकऱ्यांसाठी होतं, कष्टकऱ्यांसाठी होतं, रयतेसाठी होतं. पण हेच हिंदू साम्राज्य इस्लामिक सुलतानांच्या डोळ्यात खुपत होतं. म्हणून हे 4 मुसलमान सुलतान एकत्रित आले, इमादशाही, बेरीजशाही, निजामशाही आणि आदिलशाही या 4 शाह्या एकत्रित आल्या आणि त्यांनी ठरवलं हे विजयनगरचं हिंदूंचं साम्राज्य नष्ट करायचं. आणि म्हणून या 4 शाह्यांनी एकत्रित येऊन विजयनगरवर हल्ला चढवला.
पण त्यावेळेस विजयनगरचा राजा होता, राजा रामराय. वयाने अतिशय वृद्ध होता, पण एका तिशीतल्या पोराला लाज मिळेल असं तो त्या ठिकाणी लढत होता. पण या युद्धामध्ये पांडवांचा पराभव होणार होता. या इस्लामिक शाह्यांच्या चक्रव्यूहामध्ये तो राजा रामराय अडकला. निजामानं त्या राजा रामरायाचं मस्तक छाटलं, भाल्याच्या टोकाला बांधलं आणि विजयनगर मधून त्याची मिरवणूक काढली. ज्या विजयनगर मधून हा राजा रामराय हत्तीमधनं फिरला होता, पालखीतनं फिरला होता, आज त्याच विजयनगर मधून त्या राजा रामरायाचं मस्तक भाल्याच्या टोकाला बांधून त्याची खुलेआम मिरवणूक काढण्यात आली आणि ते मस्तक त्याने कुठंतरी जाऊन फेकून दिलं. आदिलशहानं काय केलं, तेच मस्तक उचललं राजा रामरायाचं, त्याच्या तोंडातली सगळी ती घाण काढली आणि त्या राजा रामरायाचं मस्तक अशा ठिकाणी मोरीच्या तोंडाला अशा ठिकाणी बसवलं, म्हणजे आजच्या काळात सांगायचं झालं ड्रेनेजच्या तोंडाला त्या राजा रामरायाचं मस्तक बसवलं. कारण त्याच्या तोंडातनं मलमूत्र व्हायला जाईल एवढी घोर विटंबना आमच्या हिंदू राजाची त्या काळात होती. आमच्या समाज नेतृत्वावर झाले अत्याचार. ज्यावेळेस काश्मीर मधल्या हिंदूंना जबरदस्तीने वाटवण्यात येत होतं, त्यांना मुसलमान करण्यात येत होतं, तेव्हा ती सगळी लोक शिखांचे जे गुरु होते गुरु तेग बहादुरांकडे गेले आणि गुरु तेग बहादुरांना सांगू लागले की काश्मीर मध्ये आम्हाला जबरदस्तीने वाटवलं जात आहे, आम्हाला मुसलमान केलं जात आहे. त्यावेळेस गुरु तेग बहादूर त्यांना म्हणाले की त्यांना जाऊन सांगा, जर तुम्ही गुरु तेग बहादुरांचा जर धर्म बदलू शकले, आम्ही सुद्धा धर्म बदलायला तयार आहोत. ती लोक गेली, त्यांनी सांगितलं जर तुम्ही आमच्या गुरूंचा जर धर्म बदलू शकले, आम्ही सुद्धा आमचा धर्म बदलायला तयार आहोत. आणि मग मोगलांनी गुरु तेग बहादुरांना पकडलं, त्यांना दिल्लीला आणलं आणि गुरु तेग बहादुरांसमोर दोनच पर्याय ठेवले, एक तर इस्लाम स्वीकार करा अन्यथा मृत्यू. गुरु तेग बहादुरांनी इस्लाम स्वीकारण्यास नकार दिला म्हणून मोगलांनी गुरु तेग बहादुरांची चामडी सोडली आणि त्यांची क्रूरपणे निर्गुणपणे हत्या करण्यात आली. आणि मग शिखांचे जे नेतृत्व करणारे होते बंदासिंग बहादूर, यांची सुद्धा काय अवस्था होती. त्या बंदासिंग बहादुरांना त्यांच्या 700 अनुयायांसोबत फरुख सिंहानं पकडलं आणि त्यांना दिल्लीला आणलं आणि त्या लोकांसमोर दोनच पर्याय ठेवले गेले, एक तर इस्लाम स्वीकार करा अन्यथा मृत्यू. त्या लोकांनी इस्लाम स्वीकारण्यास नकार दिला म्हणून रोज 100 अशा पद्धतीनं 7 दिवस त्या 700 अनुयायांची कत्तल दिल्लीमध्ये करण्यात आली. आणि तिथून पुढे 3 महिन्यांनी बंदासिंग बहादुरांना कुतुब मिनार जवळच्या बहादूर शहाच्या कबरीजवळ नेलं, एका खांब्याला बांधलं, जल्लाद हातामध्ये सुरी घेऊन आला आणि बंदासिंग बहादुरांना म्हणू लागला, बंदासिंग एक तर इस्लाम स्वीकार करा अन्यथा मृत्यू. बंदासिंग कडाडले, गुरु तेग बहादुर बोलिया सुनो सिको बड़ भागिया धड़ दीजिए लेकिन धर्म न छोड़िए ऐसा वो कहा गया. बंदासिंग बहादुरांनी इस्लाम स्वीकारण्यास नकार दिला म्हणून बंदासिंग बहादुरांच्या मांडीवर त्यांचा 5 वर्षाचा पोरगा अजय सिंहाला ठेवलं. पुन्हा जल्लाद हातात सुरी घेऊन आला, परत बंदासिंग बहादुरांच्या मानेजवळ सुरी घेऊन गेला आणि बंदासिंग बहादुरांना म्हणाला, बंदासिंग एक तर इस्लाम स्वीकार करा अन्यथा मृत्यू. बंदासिंग बहादुरांनी इस्लाम स्वीकारण्यास नकार दिला म्हणून बंदासिंग बहादुरांच्या मांडीवर असलेल्या त्या 5 वर्षाच्या पोराचे हातपाय तोडले, त्यांचं हृदय फोडलं आणि बंदासिंग बहादुरांच्या तोंडात कोंबलं आणि नंतर पूर्ण बंदासिंग बहादुरांची चामडी सोडली, त्यांचे हातपाय तोडले आणि त्यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली. इथल्या आमच्या समाज नेतृत्वाची अवस्था ही होती मित्रांनो. आमच्या धर्मवीर संभाजी महाराजांना 40 दिवस अनन्वित अत्याचार करून मारलं. तुम्ही म्हणाल औरंगजेब हा राज्य करण्यासाठी आला होता, त्याचा धर्म संघर्ष नव्हता. मग त्यांना विचार करा, ज्या औरंगजेबानं जेव्हा आदिलशाही जिंकली तेव्हा आदिलशाहीच्या बादशाला कोणती वागणूक दिली. औरंगजेबानं ज्यावेळेस कुतुबशाही जिंकली त्यावेळेस कुतुबशाहीच्या बादशाला कोणती वागणूक दिली. विचार करा मित्रांनो, ज्यावेळेस औरंगजेबानं आदिलशाही जिंकली त्यावेळेस आदिलशाहीच्या बादशाला त्यानं एका राजकैद्याची वागणूक दिली. ज्यावेळेस त्यानं कुतुबशाही जिंकली त्यावेळेस कुतुबशाहीच्या बादशाला एका राजकैद्याची वागणूक दिली. पण ज्यावेळेस त्यांनी आमच्या धर्मवीर संभाजी महाराजांना पकडलं त्यावेळेस त्यांनी औरंगजेबानं त्यांना 40 दिवस अनन्वित अत्याचार करून मारलं. कारण ते हिंदू होते म्हणून. ही अवस्था तुमच्या आमच्या हिंदू समाज नेतृत्वाची होती मित्रांनो.
मग एवढे आनंदित अत्याचार आमच्या इथल्या सामूहिकपणे समाजावर करण्यात येत होते. इथल्या आमच्या समाज नेतृत्वाची ही अवस्था होती. मग आमच्या इथल्या स्त्रियांची काय अवस्था होती? इस्लामिक राज्यकर्त्यांच्या काळात सगळ्यात जर बिकट अवस्था असेल तर ती इथल्या आमच्या स्त्रियांची होती. कुणीही यावं, आमच्या माता भगिनीला घोड्यावर टाकावं आणि पळून न्यावं. एका एका स्त्रीवर 30-30, 40-40 नराधमांनी बलात्कार केले. इसवी सन 1361 मध्ये हे एक असं प्रकरण आहे की त्यावेळेस त्या फिरोजशाह तुगलकानं एका स्वारीमध्ये 3 वेळेस अत्याचार केले. ज्यावेळेस फिरोजशाह तुगलकानं ओरिसावर आक्रमण केलं, ओरिसावर आक्रमण केल्यानंतर फिरोजशाह तुगलकाला बातमी कळाली की या परिसरातल्या हिंदूंनी एक समुद्र किनाऱ्यावर एक बेट आहे, त्या बेटावर आश्रय घेतलाय. फिरोजशाह तुगलकानं आपला मोर्चा त्या बेटाच्या ठिकाणी वळवला आणि हुकूम सोडला की त्यानं समोर बघितलं 1 लाख हिंदूंनी या ठिकाणी आश्रय घेतलाय. फिरोजशाह तुगलकानं हुकूम सोडला की हे बेट रक्तानं बुडवून टाका. आणि मग फिरोजशाह तुगलकाच्या हुकुमानुसार हिंदू पुरुष वेगळे केले गेले, हिंदू स्त्रिया वेगळ्या केल्या गेल्या आणि सरसकट हिंदू पुरुषांची कत्तल करण्यात आली. आमच्या ज्या हिंदू स्त्रिया होत्या त्याच्यातल्या काही स्त्रियांना हातपायाला बांधलं, त्यांची तोंड शिवली आणि त्यांना बाजारात नेऊन विकलं. काही स्त्रियांना सैन्यामध्ये वाटून टाकण्यात आलं आणि काही स्त्रियांची भर चौकात आणून त्यांची आबरू लुटून त्यांची हत्या करण्यात आली. एवढे बिकट अत्याचार आमच्या इथल्या हिंदू स्त्रियांवर होत होते. इब्न बतुता त्यानं लिहून ठेवलंय की शाही दरबारातला ईदचा उत्सव कसा साजरा केला जायचा. तो इब्न बतुता लिहितोय की ईदच्या आदल्या दिवशी या देशाच्या काफर राजांच्या स्त्रिया म्हणजे हिंदू राजांच्या स्त्रिया या ईदच्या उत्सवात येऊन नाच गान करत असत आणि ईदच्या दिवशी जे लोक शाही दरबारात उपस्थित आहेत त्यांना ह्या स्त्रिया भेट म्हणून दिल्या जात असत. इब्न बतुता लिहितो एके दिवशी बादशहानं मला 10 स्त्रिया भेट दिल्या, त्याच्यापैकी 3 स्त्रिया जी भेट घेऊन जी लोक माझ्याकडे आली मी त्यांना देऊन टाकल्या. उर्वरित 2 स्त्रिया मी माझ्यासोबत ठेवल्या आणि बाकीच्या राहिलेल्या 5 स्त्रियांचं काय झालं हे मला आठवत नाही. या देशात हिंदू स्त्रिया खूप स्वस्त मिळतात वाटतं असं इब्न बतुतानं लिहून ठेवलं. याचे पुरावे हा इतिहास आहे, ही वस्तुस्थिती आहे. एवढी बिकट अवस्था आमच्या इथल्या हिंदू स्त्रियांची होती. मग या सगळे अन्याय अत्याचार होत असताना इथली आमची देवदेविता मठ मंदिर तरी सुरक्षित होती का? इसवी सन 1025 मध्ये जेव्हा महमूद गझनीनं आमचं 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेलं सोरटी सोमनाथाचं मंदिर, महमूद गझनीनं सोरटी सोमनाथावर आक्रमण केलं, सोरटी सोमनाथाचं मंदिर पडलं, महादेवाची मूर्ती फोडली आणि महादेवाच्या मूर्तीचे अवशेष महमूद गझनीला घेऊन गेला आणि गझनीला नेऊन अशा ठिकाणी महादेवाच्या मूर्तीचे अवशेष टाकले. मशिदीत येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या पायाला जो चिखल लागतो तो चिखल महादेवाच्या मूर्तीनं काढावा आणि ती मूर्ती अपमानित करावी एवढी विटंबना आमच्या सोरटी सोमनाथाच्या महादेवाची झाली. सुलतान इल्तुतमिशनं उज्जैनवर आक्रमण केलं. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेलं आमचं महाकालेश्वराचं मंदिर, सुलतान इल्तुतमिशनं ते मंदिर पाडलं, महादेवाची मूर्ती फोडली आणि महादेवाचे मूर्तीचे अवशेष घेऊन सुलतान इल्तुतमिश दिल्लीला गेला आणि दिल्लीला जाऊन जामा मशिदीच्या पायऱ्यावर त्या मूर्तीचे अवशेष टाकले. कारण का की मशिदीत येणाऱ्या जाणाऱ्या मुसलमानांनी ती तुडवावीत आणि अपमानित करावीत म्हणून. जे मी तुम्हाला सांगितलं की फिरोजशाह तुगलकानं ज्यावेळेस जहाजनगरवर आक्रमण केलं होतं ओरिसावर, त्यावेळेस फिरोजशाह तुगलकानं आमचं प्रभू जगन्नाथाचं मंदिर पाडलं, जगन्नाथाची मूर्ती फोडली आणि आजूबाजूला परिसरात असलेल्या अनेक हिंदू मंदिरं पाडली, त्याच्या मूर्त्या फोडल्या आणि ते सगळे अवशेष घेऊन फिरोजशाह तुगलक दिल्लीला आला आणि दिल्लीला असलेल्या अनेक आजूबाजूच्या दिल्लीच्या परिसरातल्या अनेक मशिदींच्या पायऱ्यावर त्याचे अवशेष टाकले. कारण का मशिदीत येणाऱ्या जाणाऱ्या मुसलमानांनी तुडवावीत म्हणून. एवढी बिकट अवस्था आमच्या हिंदू मंदिरांची सुद्धा होती. दिल्लीमध्ये जा, आजही तिथे एक मशीद आहे, त्या मशिदीचं नाव आहे कुवत-ए-इस्लाम. तिथं शिलालेख लिहिलेला आहे. काय लिहिलंय त्या शिलालेखावर?
की त्या शिलालेखावर लिहिलेलं आहे, या मशिदीचं निर्माण करण्यासाठी आजूबाजूला असलेल्या हिंदू आणि जैन मंदिरं पाडून त्यांचे अवशेष आणून त्या मशिदीचं निर्माण केलं गेलेलं आहे आणि मशिदीला नाव दिलेलं आहे कुव्वते इस्लाम, म्हणजे इस्लामचं सामर्थ्य. म्हणजे इथल्या आमच्या हिंदू समाजावर अनन्वित अत्याचार होत होते, इथल्या आमच्या समाज नेतृत्वाची हत्या होत होती, इथल्या आमच्या हिंदू स्त्रियांवर अत्याचार होत होते, इथल्या आमच्या मठ मंदिरांची तोडफोड केली जात होती. आणि हे जर सगळं बदलवण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलंय. ही तुमच्या आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. म्हणून कवी भूषण म्हणतोय शिवाजी महाराजांसमोर, देवल गिरावत फिरावत निशाणा आली, ऐसे डुबे राव राजे सभी गए दुबकी, गौरा गणपती आप और नको देत ताप, आपी हुनी बारी सभा मारी गई लपकी, पिरा पैगंबरा दिगंबरा दिखाई देत, सिद्ध की सिद्धाई गई, रही बात रब की. ऐकायला खूप छान वाटतंय, पण याचा अर्थ काय? कवी भूषण काय सांगतोय? कवी भूषण म्हणतोय सगळीकडे देवळं पाडले जात आहेत, मूर्त्या फोडल्या जात आहेत आणि फक्त अलीचे झेंडे फडकायला लागले. स्वतःला राव राजे म्हणून घेणारे सगळे ते पळून गेले. जे गौरी गणपती आहेत, दुष्टांना दंड देणारे, ते सुद्धा अशा वेळी लपून बसले आणि फक्त पीर पैगंबर आणि मुसलमानांच्याच मताची दुहाई सुरू आहे. कवी भूषण पुढे सांगतोय, जर शिवाजी महाराज झाले नसते तर काशीचा प्रभाव राहिला नसता, मथुरेत मशिदी झाल्या असत्या आणि तुमची माझी सुनता झाली असती. काशी हुकी कला जाती, मथुरा मस्जिद होती, अगर शिवाजी न होते सुन्नत होती सबकी. असं कवी भूषणानं 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समक्ष लिहून ठेवलंय. जर शिवाजी महाराज झाले नसते तर तुम्हा हिंदूंना आज भर रस्त्यात हा हिंदू मेळावा सुद्धा घेता आला नसता. विचार करा तुमची माझी अवस्था काय राहिली असती. आज मी सच्चिदानंद आहेर झालो नसतो, मी एखादा मोहम्मद कुली खान झालो असतो. हे लक्षात घ्या, हे शिवाजी महाराजांचं कर्तृत्व आहे की शिवाजी महाराज होते म्हणून तुम्ही आम्ही आज हिंदू म्हणून या ठिकाणी उपस्थित आहोत. मित्रांनो, शिवाजी महाराज धर्माभिमानी होते. आज अनेक लोक म्हणतात की शिवाजी महाराज सर्व धर्म समभाव मानणारे होते. अरे जर शिवाजी महाराज सर्व धर्म, तुम्हाला साधा प्रश्न आहे, सर्व धर्म समभाव ही संकल्पना आता आली 100-150 वर्षात. 350 वर्षापूर्वी ही संकल्पनाच अस्तित्वात नव्हती. जर बरं मला वाटतं शिवाजी महाराज असायला हवे होते, पण तुम्हाला काय वाटतं, मला काय वाटतं, यापेक्षा शिवाजी महाराजांना काय वाटत होतं याचा विचार तुम्ही आम्ही कधी केला का? ज्यावेळेस शिवाजी महाराजांचे सरसेनापती नेतोजी पालकर यांना मोगलांनी जबरदस्तीनं पाठवलं होतं, त्यांचा मोहम्मद कुली खान केला होता, त्याच नेतोजीरावांना परत स्वराज्याचं काम करायचं होतं, तर शिवाजी महाराजांनी सगळ्यात पहिले काय केलं? नेतोजीरावांना पहिले हिंदू करून घेतलं आणि मग स्वराज्याच्या कामाला लावलं. अरे जर शिवाजी महाराज सर्व धर्म समभाव मानणारे असते ना, तर नेतोजीरावांना म्हणले असते, नेतोजीराव आता मोहम्मद कुली खान झालाय, मोहम्मद कुली खान म्हणून स्वराज्याचं काम करा. काय गरज आहे त्यांना परत हिंदू करून घेण्याची? शिवाजी महाराज धर्माभिमानी होते. तुम्ही जर हट्टानं आमच्या लोकांचा जर धर्म बाटवाल, मी सुद्धा तेवढ्याच हट्टानं आमच्या लोकांना परत हिंदू करून घेईन. हे विचार शिवाजी महाराजांचे होते. शिवाजी महाराजांनी हिंदू मंदिरांचा जीर्णोद्धार केलाय. अनेक लोक खोटा इतिहास सांगतात, जबाबदारीनं सांगतात पुन्हा की शिवाजी महाराजांनी रायगडावर मशीद उभारली. मी आज या गावातून आव्हान करतो, सगळ्या महाराष्ट्रातल्या इतिहासकारांना असा एकही पुरावा दाखवा की छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावरच काय या महाराष्ट्रात कुठेही कुठेतरी मशीद उभारली. आज या क्षणापासून मी सच्चिदानंद आहे शिवछत्रपतींवर बोलणं सोडून देतो. कुठलाच पुरावा नाही, जाणून बुजून खोटा इतिहास सांगतात. अरे मी त्यांना 10 पुरावे देतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी मशीद पाडून मंदिर उभारण्याचा, शिवाजी महाराजांच्या साक्षीनं जो राजव्यवहार कोश निर्माण केलाय, त्या राजव्यवहार कोशामध्ये असं लिहिलेलं आहे की शिवाजी महाराजांनी तिरुवन्नमलाई इथलं शिव मंदिर आणि समेरत्त पेरुमल इथलं विष्णू मंदिर या आक्रमणकारी मुसलमान सुलतानांनी बाटवलं होतं. ते मंदिर पाडलं होतं आणि त्या जागेवर भली मोठी मशीद उभा केली होती. ज्यावेळेस शिवाजी महाराजांनी ही गोष्ट कळाली, शिवाजी महाराजांनी ती मशीद बाजूला केली आणि त्या ठिकाणी परत हिंदू मंदिरांचं निर्माण करण्याचं काम केलंय. याचा पुरावा शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार जो राजव्यवहार कोश लिहिला याच्यामध्ये त्याचा पुरावा आलेला आहे. पण हा इतिहास तुम्हाला मला सांगितलाच नाही, जाणून बुजून खोटा इतिहास सांगितला.
की या परकीय आक्रमकांचा हा धर्म संघर्ष नव्हता, तो त्यांचा सत्ता संघर्ष होता. तर मला त्यांना विचारायचंय, तुम्ही म्हणतात की हा त्यांचा सत्ता संघर्ष होता, तर माई देखत लेकीवर, लेकी देखत माईवर बलात्कार केले जात होते, हा कुठला सत्ता संघर्ष होता? आमच्या हिंदूंची मंदिरं पाडली जात होती, देवळं पाडले जात होते, मूर्त्यांच्या ठिकऱ्या उडवल्या जात होत्या, हा कुठला सत्ता संघर्ष होता? पोर्तुगीजांचा पितामह वास्को द गामा याने एका झामोरीन राजाच्या ब्राह्मण वकिलाचे कान कापले आणि त्याच्या जागेवर कुत्र्याचे कान शिवले, हा कुठला सत्ता संघर्ष होता? आमच्या 800 हिंदू नावाड्यांची नाक कान कापले, त्याची भाजी केली आणि ब्रह्मवरंदात खायला घातली, हा कुठला सत्ता संघर्ष होता? अरे ह्या नामांतराच्या गोष्टी झाल्या. भागानगरचे हैदराबाद, खडकीचे औरंगाबाद, धाराशिवचे उस्मानाबाद, ह्या सगळ्या नामांतराच्या गोष्टी झाल्या, हा कुठला सत्ता संघर्ष होता? तर मित्रांनो, हा फक्त सत्ता संघर्ष नव्हता, हा त्यांचा धर्म संघर्षही होता आणि हा त्यांचा सत्ता संघर्षही होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी या सगळं बदल करण्याचं काम केलं. ज्या आमच्या हिंदू समाजावर सामूहिकपणे अत्याचार झाले, त्या हिंदू समाजाला स्वातंत्र्य देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. ज्या आमच्या समाज नेतृत्वाची हत्या करण्यात आली होती, शिवाजी महाराजांनी त्या समाज नेतृत्वाच्या हातामध्ये तलवार दिली आणि त्याला या देशाच्या रक्षणासाठी, स्वातंत्र्यासाठी, स्वराज्यासाठी उभा केलं. ज्या आमच्या माता भगिनींवर अत्याचार करण्यात येत होते, शिवाजी महाराजांनी आमच्या माता भगिनींना संरक्षण देण्याचं काम केलं. आणि ज्या इथल्या आमच्या मठ मंदिरांची, देवदेवतांची तोडफोड करण्यात येत होती, शिवाजी महाराजांनी त्याचं परत पुनर्निर्माण करण्याचं काम केलं. हा इतिहास तुम्ही आम्ही हिंदूंनी लक्षात घेतला पाहिजे. शिवाजी महाराजांनी शत्रुबोध ओळखला होता, त्यांना माहित होतं शत्रू कोण आहे, त्याची आक्रमण करण्याची पद्धत काय, आणि त्याला उत्तर सुद्धा शिवाजी महाराजांनी त्या पद्धतीने दिले. आज समोर बसलेल्या माझ्या हिंदूंना प्रश्न विचारायचा आहे, मला तुम्हाला सांगायचंय, तुम्ही आम्ही आमच्या आजूबाजूला बघा, आज हिंदूंसमोरची आव्हानं कोणती आहेत, आज आमच्या हिंदू समाजासमोरचे प्रश्न कोणते आहेत? हिंदू समाजानं शत्रुबोध ओळखला पाहिजे, तरच पुढच्या 50 वर्षांनी तुमच्या पिढ्या सुद्धा म्हटल्या पाहिजे की अभिमानानं की आम्ही हिंदू होतो, आमच्या बापजाद्यांनी या देशाच्या रक्षणासाठी, स्वातंत्र्यासाठी आपलं जीवन खर्ची घातलं, म्हणून तुम्ही आम्ही आज हिंदू म्हणून या ठिकाणी उभा आहे. जर तुम्हाला वाटत असेल तर आपल्या पुढच्या पिढ्यांनी सुद्धा हिंदू म्हणून जगलं पाहिजे. तर मित्रांनो, हे हिंदू समाजासमोरचे आव्हान लक्षात घ्या. लँड जिहाद सारखं सगळ्यात मोठं आव्हान आज हिंदू समाजासमोर आहे. वक्फ बोर्ड नावाची संस्था 1950 ला स्थापन झाली, त्यावेळेस त्यांच्याकडे 0 एकर जमीन होती. आज वक्फ बोर्ड देशातल्या 3 नंबरच्या जमिनीमध्ये जातं. सगळ्यात पहिली जमीन आहे ती मिलिटरीकडं, सगळ्यात जास्त क्षेत्र असलेली. नंबर 2 ला आहे रेल्वेकडं आणि नंबर 3 ला आहे वक्फ बोर्डाकडं. त्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या, लँड जिहादचं संकट हे साधं सोपं नाही आहे संकट. हे आव्हान आहे हिंदू समाजासमोर. त्याच्यानंतर दुसरं आव्हान आहे ते आम्हाला हिंदूच ठेवायचं नाही म्हणून लव जिहाद सारखं तुमच्या माझ्या माता भगिनींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं जातं आणि त्यांना पळवून नेलं जातं. ज्या लेकी बाळीला आम्ही तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतो, त्यांना लव जिहादच्या जाळ्यात फसवलं जातं. एक उदाहरण सांगतो, पुण्यामधलं उदाहरण आहे. मराठवाड्याची पोरगी आई वडिलांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं, तिला शिकायला टाकलं. तिथे शिकायला गेल्यानंतर ती एका अब्दुलच्या प्रेमात पडली. त्या अब्दुल त्या कॉलेजमध्ये चपराशीचं काम करत होता. त्या अब्दुलनं त्या पोरीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि त्या मुलीला त्याच्या आजूबाजूच्या, ती ज्या हॉस्टेलमध्ये राहत होती तिथली तिला सगळे व्हिडिओ शूटिंग काढायला लावली. अनेक प्रायव्हेट व्हिडिओ तिनं काढले आणि त्या मुलाला पाठवले. त्या मुलानं त्याच्या मित्राला दिले आणि आपल्या हिंदू समाजातल्या पोरींना ब्लॅकमेल केलं आणि त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले. तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे की लव जिहाद सारखं संकट तुम्ही म्हणाल माझ्यापर्यंत येत नाही, हे तिकडं चालू आहे, बाहेर कोल्हापूरमध्ये चालू आहे, अजून माझ्या गावात आलं नाही. हे लक्षात घ्या, ताडाचं रोप म्हणून सोडलं तरी ते वाढत किती लवकर वाढतं हे क्षणभरात आकाशाला गौसणी घेत असतं. त्यामुळे लक्षात घ्या, आपल्या घरापर्यंत येण्याची वाट बघू नका आणि त्याच्यासाठी तयार व्हा हिंदूंनो. अजून एक संकट आहे हिंदू समाजासमोर, बिझनेस जिहाद.
तुम्ही आम्ही बघितलं जातं, तुम्ही आम्ही जातो एखाद्या ठिकाणी, त्या ठिकाणी त्या हॉटेलचं नाव लिहिलेलं असतं विठ्ठल अमृततुल्य, मग आम्ही चहा पितो तिथं जाऊन, आणि ज्यावेळेस आम्ही पैसे द्यायला जातो, ज्यावेळेस आम्ही तिथलं स्कॅनर करतो, मग तिथं वेगळंच नाव लिहिलेलं असतं मोहम्मद इसा. हे बिझनेस जिहादचं संकट आहे की तुमचं आमचं नाव वापरून या ठिकाणी सुद्धा आपल्यावर खूप मोठं संकट आलेलं आहे मित्रांनो. हे सुद्धा हिंदूंनी लक्षात घेतलं पाहिजे. चौथं अजून एक संकट आहे फूड जिहाद, म्हणजे हिंदूंनी पुढच्या पिढ्यात जन्माला घालू नये म्हणून एक जिहादी माणूस, त्या मुंबईमधला व्हिडिओ व्हायरल झाला, त्याच्यावर कारवाई झाली. माशाच्या पोटामध्ये हिंदूंच्या किडन्या खराब व्हाव्यात अशा गोळ्या टाकून हिंदूंना कित्येक वर्ष मासे खाऊ घालीत होता. एक माणूस तो कोंडव्यामध्ये दिवसभर भाजीपाला विकत होता, मेथीची भाजी विकत होता, सकाळपासून दुपारपर्यंत भाजी विकली, भाजी सुकली, आता तिला धुवावं वाटलं म्हणून बघितलं, आजूबाजूला पाणी दिसलं नाही म्हणून ती भाजी उचलली, बाजूला असलेल्या त्या नालीच्या पाण्यामध्ये खंगाळली आणि परत तीच भाजी गाड्यावर आणून ठेवली आणि ती आम्ही हिंदूंनी खाल्ली. हे फूड जिहादचं संकट आहे. हिंदूंनी जन्माला येऊ नये म्हणून सफरचंदामध्ये हिंदूंनी नपुंसक व्हायचे इंजेक्शन देऊन हिंदूंना ते फळं खायला घातले जातात. हे लक्षात घ्या. हे हिंदू समाजासमोरचे आव्हान आहे. तुम्ही म्हणाल माझ्या गावापर्यंत येत नाहीत, शहरापर्यंत आलेत, ते तुमच्यापर्यंत कधी येतील तुम्हाला कळणार नाहीत. हे हिंदूंनी लक्षात घेतलं पाहिजे. शिवाजी महाराजांनी काय सांगितलंय आपल्याला? आज 3 एप्रिल 1680 ला शिवाजी महाराजांचं रायगडावर शिवाजी महाराजांनी आपला देह ठेवला. त्यावेळेस शिवाजी महाराजांनी सांगितलं आपल्या सहकाऱ्यांना, सप्तगंगा मुक्त करा, काशीचा विश्वेश्वर सोडवा, सगळे आपली जी 12 ज्योतिर्लिंग आहेत ती मुक्त करा. हा संदेश शिवाजी महाराजांनी जाता जाता दिला आहे. शिवाजी महाराज लक्षात घ्या, साधं गोष्ट आहे. किती मोठा नरेटिव्ह सांगितला जातो की शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये 50% मुसलमान होते, शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये 70% मुसलमान होते. साधी गोष्ट आहे. स्वतः शिवाजी महाराजांना काय वाटत होतं? शिवाजी महाराजांनी स्वतःचे सावत्र बंधू व्यंकोजी राजे त्यांना एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये शिवाजी महाराज असं लिहितात, तुर्क सैन्यास ठेविता विजय कसा प्राप्त होईल, म्हणजे तुझ्या सैन्यात मुसलमान सैनिक असतील तर तुला यश कसं भेटल, असं स्वतःच्या भावाला पत्र लिहिणारे शिवाजी महाराज स्वतःच्या सैन्यात मुसलमान ठेवतील का? एवढा जरी विचार तुम्ही आम्ही हिंदूंना केला तर आजच्या या हिंदू मेळाव्याचं सफल झाला असं मानलं जाईल. मित्रांनो लक्षात घ्या, हे छोटे छोटे नरेटिव्ह आहेत, हे हिंदू समाजाने लक्षात घेतलं पाहिजे. आज हिंदू समाजासमोर अनेक समस्या आहेत. आपण हिंदू म्हणून कधीच एकत्रित येत नाहीत. प्रत्येकाला आपल्या जातीचा अभिमान असला पाहिजे. मी मराठा आहे, मी वाणी आहे, मी ब्राह्मण आहे, मी कोळी आहे, मी साळी आहे, मी माळी आहे, जे काही आपली जात असेल त्याचा जातीचा अभिमान प्रत्येकाला असलाच पाहिजे. पण त्याच्यापेक्षा जास्त अभिमान आम्हाला आम्ही हिंदू असल्याचा असला पाहिजे. कारण हिंदू धर्म टिकला तर तुमची जात टिकणार आहे. कधीतरी बांगलादेश मधल्या हिंदूंना जाऊन विचारा की तुम्हाला कशामुळे मारलं जात आहे? तुम्ही मराठा आहे म्हणून तुम्हाला मारलं जात आहे का? तुम्ही ब्राह्मण आहे म्हणून तुम्हाला मारलं जात आहे का? तुम्ही अजून कुठल्या जातीचे आहे म्हणून तुम्हाला मारलं जात आहे का? तर त्या बांगलादेश मधला माणूस उत्तर देईल की आम्ही कुठल्या जातीचे आहेत म्हणून आम्हाला मारलं जात नाही, तर आम्ही हिंदू आहोत म्हणून आम्हाला मारलं जात आहे. त्यामुळे हिंदू समाजाने ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आणि आज या विराट हिंदू संमेलनाच्या निमित्तानं तुम्ही सगळेजण इथं एकत्रित आलात. आजूबाजूला अनेक हिंदू आहेत पण त्यांना त्यांच्या जातीत त्यांच्या धर्माचा अभिमान नाही. पण ज्या हिंदूंना त्यांच्या धर्माचा अभिमान होता ते हिंदू स्वयंस्फूर्तीने इथे येऊन बसले. त्यांनी लक्षात घेतलं की हिंदू समाजासमोरची पुढची आव्हानं काय. तर मित्रांनो जाता जाता एवढंच सांगतो, सगळं जग जिंका, जगाच्या कानाकोपऱ्यात जा, सिलिकॉन व्हॅलीमध्ये अवश्य जा, पण सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्याला मात्र कधीच विसरू नका. अमेरिकेच्या मातीमध्ये खेळा पण गावाकडच्या काळ्या मातीला कधीच डोळ्यासमोरून हटवू देऊ नका. पिझ्झा खा, चायनीज जरूर तिथं खा, पण आईच्या हातची कांदा भाकर चटणी मात्र कधीच विसरू नका. जपानी गादीवर अवश्य झोपा पण आजीच्या लुगड्यापासून बनवलेल्या गोधडीची ऊब मात्र कधीच विसरू नका. अरे आमच्या आयुष्याचं देणं आणि शतजन्माचं देणं असलेला हा संस्कार
या मातीनं आम्हाला बहाल केलाय तेवढा तो फक्त मला मिळावा अशी अपेक्षा करतो आणि शिवछत्रपतींच्या साक्षीनं या मेळाव्याचं साक्षीदार होण्याचं महत् भाग्य या मावळ्याला मिळालं त्याबद्दल नतमस्तक होतो आणि ज्यांच्या माध्यमातून मी इथपर्यंत आलो त्यांच्या सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. जय